प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण मत्तयाचे सुवार्त अध्याय 13 वचन 33 मधील एक अतिशय लहान पण सामर्थ्यशाली दृष्टांत पाहणार आहोत. येशू म्हणतो, स्वर्गाचे राज्य त्या खमीरासारखे आहे जे एका स्त्रीने 3 मापी पिठात मिसळले आणि सगळे पीठ फुगले. फक्त एक छोटासा खमीर, पण परिणाम संपूर्ण पिठावर. यामागे देवाने आपल्यासाठी कोणता संदेश ठेवला आहे, चला समजून घेऊया. खमीर म्हणजे काय? तर त्या काळात स्त्रिया भाकरी बनवताना थोडासा खमीर पिठात मिसळत असत. खमीर दिसायला लहान, पण त्याची कार्यशक्ती मोठी. तो शांतपणे आतून काम करतो. तो आवाज करत नाही, पण परिणाम मात्र संपूर्ण पिठामध्ये दिसतो. येशूने ही साधी गोष्ट वापरून स्वर्गराज्याचे गूढ समजावले. देवाचे कार्य नेहमी मोठ्या गोष्टींनी सुरू होत नाही. ते सुरू होते एक छोट्याशा प्रार्थनेने, एका साध्या वचनाने किंवा एखाद्या लहान सेवेने, पण त्याचा परिणाम मात्र आयुष्यभर राहतो. जसे खमीर संपूर्ण पिठाला फुगवतो, तसे देवाचे वचन संपूर्ण जीवन बदलते. कदाचित आज तुमची प्रार्थना लहान वाटत असेल, पण देव त्या खमीरासारखा तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे. खमीर बाहेरून दिसत नाही, तो आतून काम करतो. तसाच पवित्र आत्मा आपल्या हृदयात काम करतो. आपले विचार बदलतो, स्वभाव बदलतो आणि दृष्टिकोनही बदलतो. बाहेरून काहीच दिसत नसले तरी आत मोठी प्रक्रिया सुरू असते. देवाचे कार्य नेहमी शांत पण सामर्थ्यशाली असते. खमीर फक्त एका भागाला नाही तर संपूर्ण पिठाला फुगवतो. तसेच देवाला तुमच्या जीवनाचा फक्त एक भाग नको आहे, तर त्याला तुमचे संपूर्ण हृदय हवे आहे. जेव्हा आपण देवाला पूर्णपणे समर्पित होतो, तेव्हा तो आपले संपूर्ण जीवन बदलतो. प्रिय मित्रांनो, आजचा संदेश साधा आहे. लहान गोष्टींना कमी लेखू नका. देव शांतपणे काम करत आहे. तुमच्यातील खमीर एक दिवस मोठे परिवर्तन घडवेल. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर कृपया शेअर करा. देव तुमच्या जीवनामध्ये खमीरासारखे कार्य करो आणि तुमचे संपूर्ण जीवन फुगवो, वाढवो आणि आशीर्वादित करो. आमेन.